नमस्कार मित्रांनो. सोलापूर जिल्ह्याअंतर्गत 2025 मध्ये पोलीस शिपाई या पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो. तर निकाल जाहीर करण्यात आलेला नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले आणि मित्रांनो तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, तर डॉक्युमेंटची लिस्ट, डॉक्युमेंटची यादी आहे मित्रांनो. तर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, महाराष्ट्र शासन पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण. तर बघा मित्रांनो, द- खाली काय अपडेट आलेले आहे. 30 मार्च 2026 रोजी अपडेट आलेले आहे मित्रांनो. सब्जेक्ट बघू शकता, पोलीस भरती सन 2024-25 कागदपत्र पडताळणीबाबत. खाली बघा आदेश. उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की पोलीस भरती 2024-25 मधील अंतिम गुणवत्ता प्रसिद्ध करण्यापूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी 2/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता अलंकार हॉल पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण साखरपेठ सोलापूर येथे हजर राहायचे आहे मित्रांनो. 16 उमेदवारांच्या नावाची पूरक यादी व सोबत आणायची कागदपत्र यादी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण संख्यासभा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे बघा मित्रांनो. तर बघू शकता इथं तुम्हाला यादी दिलेले डॉक्युमेंट, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट आहे मित्रांनो. तर एक पण तुम्हाला डॉक्युमेंट मिस करायचं नाहीये. तर बघू शकता डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे. तर बघा खाली अपडेट. 27/3/2026 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे 201 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना दिनांक 2/4/2026 रोजी सकाळी 6 वाजता हजर राहायचे मित्रांनो. तर बघू शकता इथं अपडेट. तर खाली डॉक्युमेंट बघा मित्रांनो, कोणते कोणते डॉक्युमेंट पाहिजे. तर बघा 217 उमेदवार मित्रांनो. तर बघा 217 उमेदवारासाठी सर्व डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दोन्ही यादीतील एकूण 217 उमेदवारांनी मूळ कागदपत्र पडताळणीसाठी 2/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता सहकार्याने न चुकता हजर राहायचे मित्रांनो. तर उमेदवारांनी सोबत आणलेल्या कागदपत्र साहित्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित उमेदवार राहतील, हे स्वतः जबाबदार राहतील मित्रांनो. डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित कलेक्ट करा आणि व्यवस्थित ठेवा. उमेदवाराने महा आय टी विभागाकडे ऑनलाईन आवेदन अर्ज भरताना त्यामध्ये नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 छायांकित प्रती कागदपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट फॉर्म भरला होता त्यावेळेस जे जे डॉक्युमेंट तुम्ही जोडले ते मित्रांनो, त्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचे मित्रांनो 2 संच सोबत घेऊन जायचं आहे. अटेस्टेड करून सेल्फ अटेस्टेड चालेल. तर खाली बघू शकता, उमेदवारांनी खालील नमूद कागदपत्र सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे मित्रांनो इथं. तर बघू शकता इथं अनिवार्य आहे. तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट लागणारच आहे बघा. तर बघू शकता, फर्स्ट ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रत, मैदानी चाचणी प्रवेशपत्र, लेखी परीक्षा प्रवेशपत्र, या कार्यालयातून मैदानी चाचणी दरम्यान देण्यात आलेले ओळखपत्र व इतर वैयक्तिक ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड हे कंपल्सरी आहे मित्रांनो. हे तुम्हाला लागणार म्हणजे लागणारच आहे. SSC HSC गुणपत्रक प्रमाणपत्र हे दोन्ही लागणार. जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, डोमिसिल अधिवास प्रमाणपत्र. नेक्स्ट बघू शकता, उमेदवाराने ज्या सामाजिक प्रयोगातून अर्ज सादर केलेला आहे त्या सामाजिक प्रयोग जात प्रमाणपत्र, जातविधता प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असल्यास. खाली बघू शकता, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असल्यास. साठी म्हणजे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल असेल तर घेऊन जाऊ शकता सोबत. माजी सैनिक उमेदवाराकरता डिस्चार्ज कार्ड, गृहरक्षक दलाकरिता जाहिरातीच्या दिनांकास 1095 दिवस सेवा केल्याबाबत सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाले प्रमाणपत्र, अनाथ अनाथबाबतचे प्रमाणपत्र, भटक्या जमाती इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग, नॉन क्रिमिनल घेऊन जायचे मित्रांनो सोबत. पासपोर्ट साईज फोटो 5 फोटो पाहिजे आणि NCC प्रमाणपत्र पाहिजे सोबत. जे उमेदवार वर नमूद मूळ कागदपत्र सादर करणार नाहीत त्या उमेदवारास पोलीस भरती प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल. याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तर बघा मित्रांनो, कागदपत्र पडताळणी करता देण्यात आलेल्या ठिकाण, दिनांक, वेळेस हजर उपस्थित न राहिल्यास पोलीस शिपाई भरती 2024-25 प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल. कोणत्याही सबबी वर पुन्हा संधी देण्यात येणार नाही.
याची नोंद घ्यावी. तर बघा मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा. ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट कलेक्ट करायचे आहे. सोबत एक आणि दोन दोन संच घेऊन जा. दोन दोन झेरॉक्स सर्व डॉक्युमेंटचे काढा. ओरिजिनल डॉक्युमेंटचे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जा मित्रांनो. आणि खाली यादी पण दिलेली, तुम्ही यादीत नाव आहे की चेक करू शकता. आणि दुसरे 217 कॅन्डिडेट आहे मित्रांनो एकूण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर सर्व डॉक्युमेंट घेऊन जा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. तर अशाच नवीन अपडेट्ससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.